मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. गावठी यूट्यूब चॅनल आहे सध्या तरी, म्हणजे गावाला फिरते तोपर्यंत तरी. कारण आज चाललो आहे आपल्या वाड्याशी. उठलो वगैरे मस्त चहा नाश्ता केला आहे आणि पिंट्यानं आपलं नांगर झाला नाही. आता पाऊस वगैरे पडला आहे जरा, पेरणी करून पाऊस तरी निदान 25 तरी हा म्हणजे नाही बोलून तरी पेरणी करून एक महिन्यानं पाऊस पडला. बघूया आपली फोड करतोय. पिंट्या एकटाच वाटतं झालं, मोठं आलेले मोठं वाटतं वरती गेले बरं आपल्या ह्या ना, हा आपल्या गाय वगैरे आहेत त्यांना सोडायला. इकडून आपली वाट आहे ही आपली डीपी आहे. इकडून आपली ही वाडी आहे समोर. इकडून आलोय, रेनकोट वगैरे मी पण घेऊन आलोय. बघूया पिंट्याला भाकरी घेऊन यायला लागते की भाकरी घ्यायला जाऊ, नाही तर घरी जाऊ भाकरी खायला. पाऊस पडला ते बघा, पाणी अजून बोलल्यावर मस्त वर्गण वगैरे चढेल. आज उद्यापर्यंत काल पाऊस पडला जरा तगडा, आज जरा कमी आलं. हे बघा ऊन वगैरे आले, थोडं थोडं आभाळ साफ दिसतंय. चला आपण जाऊया आपल्या वाड्याकडे, बघूया. चला अजून गोटाच घेतली साहेब. आणि भाकरीचं कसं आहे तुझ्या? आता तू सोडून येणार ना भाकरी खायला का? मग जायचं भाकरी आणायला. मम्मीला सांगतो, मग सांग. ते धरतोय ते तास आहे. तास म्हणजे आपल्या ह्याच्यामधून, आपल्या शेताच्या मधून असं फिरतात ते तास. आणि कडेन पूर्ण चौकोनी फिरत होती गोटा. आता पिंट तास होतो. मी पण चालवलं, जरा बघितलं असेल तुम्ही. त्याच्यानंतर आता पिंट आहे तुम्ही आलेलं जरा चालवलं. परत आपले व्हिडिओ जरा काम पूर्ण करून परत चालू आहे मी पण. बघा हे इकडचं आतलं तास हरलं तर त्या साईडला तासाच्या बाहेर टाकलं नांगरे. बघा असं सर्कल असं बनतो पूर्ण, त्याला म्हणतात ओरा. ओराच्या आणि आतमधून धरतात हे असे सरळ, त्याला म्हणतात तास. आणि बघा ही गोटा अशी, ही कडणी पूर्ण घेणार असं फोडून जाऊन अशी येते. कडण घेतली असेल ती गोटा. हे बघा हे तास धरलेले आहेत. तुम्ही तर नांगरत असते आपण तिकडे, ते मोठं बोडान आहे. हे आपल्या इकडे छोटं बोडान आहे. पहिला बोडण आपल्याला नांगरून घ्यायचं आहे, कारण जर पाऊस वगैरे आला तर मग आपल्याला असं बसायला लागेल. कारण पाऊस आला तर पूर्ण बोडण तमाम होऊन जातात. पूर्ण हे हा बांध जो आहे तो पण दिसत नाही. पूर्ण वरून इकडून जे पाणी येतं ना आपल्या गावाकडून, ते इकडून आपल्या इकडून जाऊन हे आपलं असं डायरेक्ट तिकडं खाली नदी आहे. ते मंदिर त्याच्या अगोदर अशी नदी आहे, तिकडून तिथं जातं डायरेक्ट. कारण पूर्ण मग तमाम होऊन जाईल पाणी पाऊस आला तर. हे म्हणून पूर्ण मित्रांनो आपलं शेत आहे. इकडं पाठी आपलं घर आहे. इकडं पुढं आपल्याला पूर्ण जो आहे तो शेताचा आवार आहे. बघा पूर्ण इकडून शेत आहे. इकडं आपला पिंट्या नांगर पण धरतोय. आता चालले ते मित्रांनो फोड आहे. ह्याच्यात आपण असे उभे तास धरतो. आता नंतर पुढे असेल तेव्हा असे आडवे तास धरू बेरीला. ते थोडा वेळ नांगरत होतो तोपर्यंत जरा दगडाच्या बांधावर जरा बसतो. तोपर्यंत काय करणार, टाइमपास म्हणून जरा पिंट्यानं धरला की पिंट्याचा ब्रेक. त्याच्यानंतर मी. पाऊस बघा मित्रांनो केवढा उठलाय बघा. इकडे पूर्ण ढग साफ झालेले, पूर्ण अंधार केला नाही बघा. पूर्ण अंधार करून आता पाऊस एवढा जोरदार येणार आहे ना, भिजणार नाही कारण रेनकोट आणलाय. पाऊस मिनिटं येतोय कुठून नेमकी, इकडून वाटतं येते पाऊस. नाही इकडं वाटतं उठलाय कल्ल मंडीकडं. मान दुखते इकडं. इकडं आपल्या वरती गाव आहे. कळगडतंय पण ना पाऊस आला मित्रांनो जोरात. तोपर्यंत जरा मेनता पण नाही. मी रेनकोट आणलाय पॉन्चो जरा हाल पण आला इकडं जोरात रे. अरे फोन कुठे, तो फोन तुझा माझा भिजू दे, त्याचं काय नाही. शॉर्टवरती आहे जरा बाकी जरा फोन यार भिजूसाठी काहीतरी आणा पाहिजे तो फोनसाठी. जरा रेडी पावसासाठी झालं आपण पॉन्चोनी. पाऊस येतो तुम्हाला दिसेल. इकडे पिंट्या पण मेनका पण घालतो.
पिंटन मग हातल्याने मेनका पाड इकडं तरी बैल काय फिचत बा त्यांना काही नाही गावड पाऊस आता येते तिकडून ते बघा तुम्हाला दाखवतो बैल आपल्या कुठे जातं समजे नाही बघा चल इकडे बेडूक पण ओरडायला लागले म्हणजे आज आहे दणक्यात पाऊस आज चढली तर चढलं वल्गन पाऊस पडला आणि पाणी जर वाढलं तर पाणी जर वाढले बसलं वल्गन चढते पाऊस मित्रांनो माझ्या मागून येते म्हणून बघा पाऊस आपला ह्याच्यावर एक पण थेंब पडणार नाही कारण पाऊस आपला ह्या साईडून येतो ह्या साईडून असा फोनवर पडणार नाही बघा समोर तुम्हाला तर त्याची ती बघा अशी दिसतं असं पडते पाऊस एवढ्या पावसात मिनिटांना पिंटावर नांगर जातोय बघा पाऊस म्हणजे तुम्हाला दाखवता बघा थांबा पाऊस बघा केवढा पडतो बघा पूर्ण 12 एवढ्या पावसात दिसतो नांगर जातं वाटत लावलं एवढ्यात काय नाही तुला काय बिघडणार आहे एवढं आधी नाही रेटिंग देऊ जर कोणला बिघड झाला पावसात फिरून फायदा काय आपल्याला हा बघ जोरात आला मित्रांनो बघा त्यात जरा पिंटन बैल पण थांबवला खांदीत जरा उतरलं तर पाय गरम गरम वाटतंय बघा बैलच थांबले सुद्धा पाऊस एवढा जोरात आहे बघा मी खाली पाऊस एवढा जोरात पडलोय मला असलं भारी वाटतं आता येऊन तर मला ब्लॉग बनवून माझ्या अजून तरी स्वप्नाचं माझ्या पूर्ण सिरीज पूर्ण नाही आली पण तरी मजा वाटते त्या पावसात ब्लॉग बनवून पिंटन नांगर धरते तोपर्यंत मित्रांनो जर आपण नदी जरा पाणी बघून येऊया नदीला पाणी आले की नाही आणि की त्याला इथून जर आता भाई बस एक दिवस एक रात्र हा कंटिन्यू पाऊस लागला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वल्गन आहे भाई फिक्स आहे कारण हे थोडक्यात मला वाटत नाही पाऊस पण त्या दिवशी बोललो पडलाच नाही वल्गनीचा भरोसा नाही आली ते उद्या नाही तर नाही आपल्या व्हिडिओ बनवा भेटली तर भेटली कारण ही सगळ्यात मला किती वर्षापासून माझी इच्छा आहे वल्गनीची व्हिडिओ बनवायची जर इच्छा पूर्ण झाली ना आई शपथ सांगते आयुष्यभर हे व्हिडिओ बघून बसणार सांगते भाई खरं हे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी बस माझ्या पुढच्या आठवणीसाठी व्हिडिओ बनवतोय मी असू द्या काय हरकत नाही राहिली गोष्ट बाजूला इकडं आपली पुढून नदी आहे इकडं बंधारा आहे हा आणि इथून आपली हा शपथ नाही नदी ये अरे भुक्षी भरली अरे भुक्षी भरली म्हणजे खाली पाणी जातंय हिशोबत बंधारा पण भरला आमच्या गावात ही बघा ही भुक्षी म्हणजे पाणी वाहवलंय हे बघा ही म्हणजे भुक्षी आपण लावतो इकडून इथं पुढं बंधारा आहे आपला ही काय ही बघा भुक्षी भरली इथून पुढं खाली नदी जाते आणि इथून हे हा इथं समोर बंधारा आहे आपला हा बघा आपला समोर बंधारा मम्मी इकडे भाकरी घेऊन येते त्यानं सायली तर आले तर कलशे पाणी जरा जातो पुढं पण चपलीचाच फिरतो इकडं ते पाणी इकडे आले इकडे घेतली कलशी आपली माझी शाळा तर आपली भाकरी आली मस्त खालच्या गेटातून कोण हाताला काम बाकी आहे तिकडे भाकरी खाऊन घेऊया मिनिटातून इथे त्याचं तास बाकी आहे बघा बाहेर अरे पिंट्या आवाज कारली भाजी मी नाही खात बाबा अरे मग काय मी कुठं खातो? अरे तू खातो थांब जराशी अरे यार तेव्हा सांडलीस जराशी सांडली बघ सार्थकला आवाज काय भाकरी आली मस्त भाकरी खातो का आपली सुकट आहे मस्त बघा आणि कारल्याची भाजी इकडून भाकरी आपण खाल्ले पिंट्या बसल्या भाकरी खाऊनच जाऊया परत थोडंसं राहिलं आपलं अर्ध पोट आणि ते जरा करूया आणि मग जाऊया घरी बैल सोडून थांबले ते बघा मस्त मित्रांनो भाकरी खाल्ली आणि आता निघाले बघा मग आपल्या बैलांना भाकरी बाहेर जा ना तिकडं हा आणतोय चालतंय की जरा हे भाकरी घेऊन जा आधी भरू नका पिंटे मी आलं चला थोडं बोर्ड नसलं पाणी कमी करायला
अरे खाली कुठे पेंट टाकलंस ते वाट लावलं ना मी इड्या स्वतःच ते सोनं बैलांना पण मस्त भाकरी दिली हो. मोठं तिकडे होल काढतात तर जरा फक्त वाहन काढतात ते काढूया. मी आणि सार्थक जरा पाणी बघायला खाली आणि पाऊस येतो पिंट्या. मग भिज ना तू. बाबा भिजू कुठे एवढं शॉर्ट नाही बॉक्स तरी 1-2 आहे. मोठा येतोय जाऊन तर रेनकोट आणू ते आहे शप्पथ. पाऊस आला तर वाट लागेल. हा होय इथून आता परत त्या साईडून पाऊस येतो मोठा. आपलं जरा परत रेनकोट भाकरी काय काढलेलं झाल्यानं परत जाऊया. आता आपलं काही एवढं काम नाही राहिलं. आपलं फक्त आता थोडं अर्धा बोडून राहिले ते नांगरायचं आहे आणि मग बैल सोडून वरती घरात जायचं परत. तोपर्यंत सार्थकाला आम्ही जरा पाणी बघून येतो खालचं. पॉन्चो काय झड नाही ब्लिंकिटवरून मागवलेला तो. इकडे जरा खांडीतल्या पण दगडी काढूया थोडी जागा करूया. भागच्या वल्गन बैल सोडले आपले पण बैल काय चालत नाही. चल चल तो पाय कुठे जाता येतो. अवदेशी बैल आहे अवदेशी. चल